सन्माननीय कुलगुरू योगेश सर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सूर्यवंशी मॅडम, देशमुख सर, आंबाळकर सर, माझा विद्यार्थी कैलास आंबोरे, समोर बसलेले मित्र, विद्यार्थी आणि रसिक हो, मी जसा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे तसाच कैलास हा माझा विद्यार्थी आहे. तो माझ्याकडे ज्ञानोपासक महाविद्यालयात शिकायला होता. आई नसलेला एक पोरका मुलगा म्हणून आमच्या महाविद्यालयात आला. अतिशय दुर्मुखलेला असायचा. एक शब्दही वर्गात कधी बोलायचा नाही. मनातल्या मनात आम्हाला वाटायचं की याचं कसं होईल, पण त्याचं सगळ्यात चांगलं झालं. जे विद्यार्थी असायचे त्याच्यासोबत इतर कॉलेजमध्ये आम्हाला वाटायचं की याची काही चिंता नाही, याचीही काही चिंता नाही, याचीही काही चिंता नाही, पण ह्याचं कसं होईल असं ज्याच्याविषयी वाटायचं त्याच सगळ्यात चांगलं झालं. त्यात कष्ट मेहनत घेऊन तो इथपर्यंत आला आणि त्याची आता इथल्या विद्यापीठातली जी कालपासून मी प्रतिमा पाहतोय त्याच्यावर प्रेम करणारे विद्यार्थी गेस्ट हाऊसला कालपासून मला भेटतायत. माझ्या लक्षात आलं की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा खूप मोठा झालेला आहे, खूप चांगला झालेला आहे, नाव कमवलेला आहे आणि विद्यापीठामध्ये तो लोकप्रिय झालेला आहे. तो विद्यार्थी दुसरा एक आमचा अत्यंत लाडका विद्यार्थी होता. खूप चांगल्या कविता वर्गामध्ये गाऊ गाऊ म्हणायचा तो, आणि तो एकदा जो गायब झाला त्याच्यानंतर भेटत नाही. आज समोर येऊन बसलेला आहे विठ्ठल मस्के आणि सांगितलं की तोही मराठी विभागामध्येच आहे असं त्यानं मला आता सांगितलं. माझे या विद्यापीठात शिकायला असताना आम्ही सोबत शिकायला होतो. ते जे ग्रंथपाल आहे धर्मराज वीर, आम्ही तो सोबत शिकायला होतो. आता इथे प्रमुख ग्रंथपाल आहेत. नंतर पुन्हा परभणीला 20 वर्ष आम्ही सोबत होतो. ते कृषी विद्यापीठात होते, गव्हर्नमेंट कॉलेजला होते आणि ग्रंथपालांकडे माझं सततच काम पडतं. कारण कितीही ग्रंथालय असली तरी प्रत्येक ग्रंथालयात जाऊन नवीन नवीन पुस्तकं शोधणं हे माझं कामच आहे. त्याच्यामुळं परभणी शहरात जेवढी ग्रंथालय आहे तेवढ्या ग्रंथालयात मी रेग्युलर जायचो. त्याच्यामुळे तिथेही त्यांच्याकडे रेग्युलर जायचो. आजही इथं आल्या आधी मी ग्रंथालयात गेलो त्यांच्याकडे आणि मग ते आणि मी इकडं सोबत आलो. आमचे खूप लोकप्रिय कवी सुंदर माझी शाळावाले गणेश घुले हेही गावातून मुद्दाम आलेले आहेत. वयोवृद्ध कवी नागू पोगे सर तेही मुद्दाम या कार्यक्रमाला आलेले आहेत. बबन आव्हाड कथाकार उल्लेख कैलासने केला, त्याचा कॉलेज मित्र बबन आव्हाड तोही आलेला आहे. आणि मित्र हो, एक काळ असा होता शिवाजी महाराजांचा की त्या काळामध्ये काही पराक्रम करायचा असेल तर रक्त सांडावं लागायचं. शाहू महाराजांचा काळ असा होता की काही पराक्रम करायचा असेल तर रक्त आटवावं लागायचं. आणि आता काळ असा आहे की रक्त सांडायची गरज नाही, रक्त आटवायचीही गरज नाही. रक्तदानासारखी उत्तम सोय झाली. त्याच्यातून रक्त सांडण्या इतकंच आणि रक्त आटवण्या इतकंच महत्वाचं काम काल केलेले तुम्ही सगळे विद्यार्थी जे समोर मित्र हो, मी इथला विद्यार्थी असल्यामुळं एकदा जर मी नॉस्ट्रेलियात गेलो तर मग व्याख्यान बाजूला पडेल. त्याच्यामुळं उरला वेळ तर नंतर मी काहीतरी बोलेन. कारण सगळ्यांचा आग्रह सुरुवातीपासून कविता म्हणा कविता म्हणा. मी म्हटलं अहो मला एक विषय दिलेला आहे बोलायला, तर बोललं पाहिजे, त्या विषयावर व्याख्यान केलं पाहिजे. तर ते म्हणजे मध्ये मध्ये कविता म्हणा. म्हटलं असं मध्ये मध्ये कविता म्हणता येईल विषयावर बोलत असताना. त्याच्यामुळं विषयावर व्यवस्थित बोलल्याच्या नंतर शेवटी काही वेळ उरला तुमची इच्छा असेल तर बघ आपण ते कविता वगैरे पाहूया. मित्र हो, विषय जो आहे काय विषय द्यायचा असा प्रश्न होता. कैलास म्हणाला की सर विषय काय का. मी व्याख्याता नाहीये, करडा वक्ता नाहीये, मला फारशी भाषण करता येत नाहीये. मी कवी माणूस असल्यामुळे कवितेचं सादरीकरण करणं मला नीट जमतं, पण भाषण फारसं नीट जमत नाही. त्याच्यामुळं मी फार चांगलं बोलू शकेल की नाही याची मला खात्री नाही. पण मग कैलासने आणि मी ठरवलं की विषय काय द्यायचा, विषय काय बोलायचा. कारण इथं कैलासनं ज्या व्याख्यात्यांची यादी वाचून दाखवली, या आधी कोण कोण बोलले, फार मोठी माणसं बोलली आणि बहुतेक सर्व अंगांना त्यांनी स्पर्श केलेला आहे शाहू महाराजांच्या. ती जी व्याख्यानं आहेत त्यातली ऑनलाईन जेवढी व्याख्यानं झाली तेवढी मी स्वतः ऐकलेली आहेत. राजांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, चौसाळकर सरांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, आणखी 1-2 व्याख्यानं मी ऐकलेली आहेत. आणि जी ऑफलाईन इथं झालेली होती ती फक्त माझ्या ऐकण्यात आलेली नाही. तेव्हा खूप सगळ्या अंगाला शाहूंच्या स्पर्श झालेला आहे. मग विषय देताना हा विषय आम्ही दिला होता की
शिवशाहूंचा वारसा. शिवशाहूंचा वारसा ही माझ्याच कवितेमधली शिवाजी विद्यापीठासाठी मी जे विद्यापीठ गीत लिहिले त्याच्यामधली ही ओळ आहे. आणि ती पूर्ण ओळ अशी आहे की हा न्यायनीतीचा वसा शिवशाहूंचा वारसा, अशी ती ओळ आहे. म्हणजे ध्रुपद आहे त्याचं. त्याच्यामधलं हा संपूर्ण एवढं छापण्याच्या ऐवजी हा न्यायनीतीचा वसा शिवशाहूंचा वारसा, आपण शिवशाहूंचा वारसा एवढंच टाकूयात म्हणून आम्ही तेवढं त्याचं शीर्षक टाकलं. आणि गृहीतच आहे की शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू यांचे एकमेकांशी असलेलं नातं आणि त्यांच्याशी आपलं असलेलं नातं याचा शोध घ्यावा, त्या दृष्टीनं हा विषय ठरवलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी हा शब्द लावला जातो आणि शिवाजी महाराजांना श्रीमान योगी असा शब्द लावला जातो. समर्थांनी श्रीमंत योगी असा शब्द वापरलेला आहे, त्याचा आपण श्रीमान योगी केला. रणजित देसाई त्यांच्या जीवनावरती कादंबरी लिहिली तर श्रीमान योगी असा शब्द लावलेला आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. श्रीमान योगी आणि राजर्षी या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे की सत्तेवर असलेले पण आध्यात्मिक प्रकृतीचे पुरुष, एक ऋषी आणि एक योगी, श्रीमान योगी आणि राजऋषी, तर दोन्हीही आध्यात्मिक अंगानं त्यांना स्पर्श केलेला आहे. पण त्या अर्थानं नव्हे, अध्यात्म ज्या अर्थानं आपण पाहतो लोककल्याणाचा अध्यात्म अशा अर्थानं. कारण ही दोनही माणसं अशी होती की त्यांनी देवधर्म फारसा कधी केलेला नाही. देवधर्माच्या विषयी टीकाही नाही केलेली, पण देवधर्माच्या फारसे ते नादीही लागलेले नाहीये. तरीही त्यांना ही पदवी दिली गेलेली आहे. एकाला श्रीमान योगी आणि एकाला राजऋषी. ऋषी असलेला राजा असं दोघांनाही म्हटलं जातं. त्याच्या पाठीमागं त्यांच्या जीवनातली त्यागमय भूमिका आहे की राजाच्या खुर्चीवर जरी बसलेला असला तरीही त्या राजाची खुर्ची अंगात शिरलेली नाही. त्याच्या राजाच्या खुर्चीवर बसूनही तो ऋषीसारखं वागतो आणि सोन्याच्या आसनावर बसूनही तो योग्यासारखं वागतो, असा श्रीमान योगी आणि असा राजर्षी. तर त्या माणसांनी मग हे जे वैभव होतं स्वतःच्या भोवतीचं हे सगळं काय केलं तर हे काही देवधर्माला दान केलेलं नाही, धर्मतीर्थाला तीर्थक्षेत्राला दान केलेलं नाही. तेही वाईट नाही, पुढं अहिल्याबाईंनी ते केलं, पण ह्यांनी तसं केलं नाही. ह्यांनी काय केलं तर ह्यांनी हे संपूर्ण आपलं वैभव सामान्य जनतेच्या साठी वापरलं, म्हणून त्यांच्यासाठी श्रीमान योगी हा शब्द वापरण्यात येतो. शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुरुवातीला काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये बऱ्याचदा शिवाजी महाराजांची दोन अंग आहेत. त्यातलं एक अंग सगळ्यांना माहीत असतं, दुसरं अंग जे अभ्यासक आहेत त्यांना माहीत असतं, जे चिकित्सक वाचक आहेत त्यांना माहीत असतं. प्रामुख्यानं शिवाजी महाराजांचं युद्धाचं जे अंग आहे ते सगळ्यांना माहीत असतं. युद्धातले जे पराक्रम आहेत, चमत्कार आहेत ते सगळ्यांना माहीत असतात. त्याच्यामुळे ते काही मी तुम्हाला सांगत बसत नाही, ते तुमच्या परिचयाचे आहे. शिवाजी महाराज किती युद्ध निपुण होते ते तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळं त्यांचा योद्धा म्हणून फारसा परिचय करून न देता राज्यकर्ता म्हणून, कारण शेवटी त्या काळामध्ये जी माणसं युद्ध करायची, युद्धाचं नेतृत्व करायची, नंतर राज्य करायचे युद्ध जिंकल्याच्या नंतर, तर काही जणांना युद्ध जिंकणं खूप चांगलं जमायचं पण नंतर राज्य करणं जमायचं नाही. काही जणांना राज्य करणं खूप जमायचं पण युद्ध करणं जमायचं नाही. शिवाजी महाराजांना ही दोन्ही अंग होती, उत्तम योद्धा आणि मग नंतर उत्तम राज्यकर्ता, अशी दोन्ही अंग होती. तो जो उत्तम योद्धा होता त्याच्या पराक्रमाचे सगळे गुण तुम्हाला माहित आहेत, त्याचा तपशील तुम्हाला माहित आहे. अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाची बोटं छाटणं असेल किंवा आणखी पन्हाळगडाचा प्रसंग असेल, असे कितीतरी प्रसंग जे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. चौथीच्या पासून तुम्ही पुस्तकातून ते सगळे प्रसंग वाचत आहात. त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी बोलणार नाही. फक्त त्यांची जी युद्ध कौशल्य होतं त्याच्याविषयी तपशीलवार न बोलता शिवाजी महाराजांच्या युद्धाचं एवढं कौतुक होतं तर मग जागतिक पातळीवर त्यांच्या युद्ध कौशल्याचं काय स्थान आहे त्याचा एक ओझरता उल्लेख फक्त मी तुमच्या समोर करतो. आणि हा उल्लेख जो आहे हा फार जुन्या इतिहास संशोधक आहे. गोस सरदेसाई सारखी माणसं जी आहेत, ज्यांनी रियासत संपादित केली शिवाजी महाराजांवर 8 खंडाची, त्यांनी ही तुलना केलेली आहे की जगामध्ये सगळ्यात मोठा योद्धा कोण समजला जातो तर सिकंदर आणि त्याच्यानंतर सीझर, हे दोन मोठे जगातले योद्धे आहेत. शिवाजी महाराजांची त्यांच्याशी तुलना करताना आता हे जगातले सगळ्यांनी मानलेले सगळ्यात मोठे योद्धे सिकंदर आणि सीझर, यांच्यापेक्षा शिवाजी महाराज कसे श्रेष्ठ होते, वेगळे होते, तेवढा फक्त ओझरता उल्लेख सुरुवातीला त्यांच्या युद्ध कौशल्याचा करतो. त्यांच्यामध्ये काय दोष होते जे दोष शिवाजी महाराजांमध्ये नव्हते. युद्ध कौशल्य त्यांच्या इतके शिवाजी महाराजांमध्ये होतं पण त्यांच्यामध्ये असलेले दोष त्यांच्यात नव्हते. तर त्यांच्यामध्ये काय दोष होते सिकंदरामध्ये आणि सीझरमध्ये जे शिवाजी महाराजांमध्ये नव्हते. शिवाजी महाराज पूर्णपणे गुणवंत होते, त्याच्यामध्ये एकही
वाईट गुण नव्हता जे या दोघांच्या मध्ये होते. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे त्या दोघांनाही जग जिंकण्याच्या महत्वाकांक्षेनं आपापलेलं होतं. सिकंदर आणि श्रीधर त्यांना जग जिंकण्याची महत्वाकांक्षा होती. शिवाजी महाराजांना जग जिंकायचं नव्हतं. त्यांची जी प्रजा होती, त्यांच्या भोवतीची जी माणसं होती, जी इतर लोकांनी जग जिंकण्याच्या महत्वाकांक्षेनं गुलामीत टाकलेली होती, त्यांची गुलामी संपवणं एवढंच त्यांच्या युद्धनीती मागचा उद्देश होता. त्या बाकीच्यांसारखा जग जिंकण्याचं आपापलेपण शिवाजी महाराजांच्या मध्ये नव्हतं. शत्रूंच्या आणि शरणार्थींच्या नाहक कत्तली करणं हे या दोघांचंही वैशिष्ट्य होतं, सिकंदर आणि श्रीधरचं. शिवाजी महाराजांनी शत्रूची नाहक कत्तल चुकूनही केली नाही. ताब्यात आलेला शत्रू ज्याच्यावर आपण विजय मिळवलेला आहे त्याला कधीही अपमानास्पद वागवलेलं नाही. ताब्यात येऊनही त्याला मुद्दाम जाणून बुजून मारलं असं कधीही झालेलं नाही, जे त्यांच्या संदर्भात घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही दोनही जगत जेते जे आहेत ते जगत जेते स्त्री लंपट होते. शिवाजी महाराजांच्या विषयी कुणी चकार शब्दही या विषयाचा काढू शकत नाही. हे दोघेही थोड्या का होईना बाप कमाईचे मालक होते आणि त्यावर आधारित त्यांनी जग जिंकण्याचा महत्वाकांक्षा केलेली होती. शिवाजी महाराजांचं बाप कमाईचं काहीच नव्हतं. त्यांनी सगळं स्वतःचं आप कमाईचं वैशिष्ट्य निर्माण केलेलं होतं. हे त्यांच्या युद्ध कौशल्याचं जागतिक युद्ध कौशल्याच्या लोकांशी केलेली थोडकी तुलना थोडक्यात मी तुम्हाला सांगितली. शिवाजी महाराज कधीच दैवाचे गुलाम नव्हते, ते दैवाचे लाडके होते. कारण प्रत्येक वेळी दैव त्यांच्या पाठीमागे असायचं, पण त्यांनी कधी दैवाचा विचार केला नाही. शिवाजी महाराजांच्या नंतरचे त्यांचे जे वंशजन पुढचे राज्यकर्ते होते ते बहुतेक पंचांग पाहून युद्धावर निघायचे. शिवाजी महाराजांनी तसं पंचांग पाहून कधीही युद्धाच्या दैवाचे गुलाम झालेले नाहीत. ते कायम दैवाचे लाडके होते. योगायोगात प्रत्येक वेळी त्यांना यश मिळायचं त्यांच्या सगळ्या मोहिमांच्या मध्ये. दिल्लीचं तख्त काबीज करण्याची महत्वाकांक्षा त्यांना होती असं परदेशातल्या प्रवाशांनी त्यांच्याविषयी निरीक्षण नोंदवलेलं होतं. आणि दिल्लीचं तख्त जिंकण्याची जी महत्वाकांक्षा होती ती सुद्धा संपूर्ण भारत मुक्त करण्याचीच महत्वाकांक्षा होती. कुणावर अतिक्रमण करण्याची किंवा जग जिंकण्याच्या आपापलेपणाची ती महत्वाकांक्षा नव्हती. राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य होतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जात धर्म आणि वंश यांच्यावर आधारित त्यांच्या आधीच्या राज्यकर्त्यांच्या ज्या गुणवत्ता वगळून या गोष्टी लक्षात घेऊन नेमणुका व्हायच्या अधिकाऱ्यांच्या, शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा अशा प्रकारच्या नेमणुका त्या गुणवत्तेवर आधारित केल्या. जात धर्म जवळीक वगैरे न पाहता. आणि आपल्याला हे माहित आहे की हे तत्व आज आपण आपल्या राज्यघटनेमध्ये आणलेलं आहे आणि ह्याचा उगम फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये झालेला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनं पहिल्यांदा फ्रेंच राज्यक्रांतीनंतर गुणवत्तेनुसार लोकांच्या नियुक्त्या व्हायला सुरुवात झाली होती. पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या 125 वर्ष आधी शिवाजी महाराजांनी गुणवत्तेवर आधारित आपल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायला सुरुवात केलेली होती. सेक्युलरिझम हा आपल्या आपल्या राज्यघटनेमध्ये वापरलेला जो शब्द आहे तोच शब्द वेगळ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कशी होती ती मी वेगळे तपशील तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्याविषयी खूप बोलता येईल पण तपशील सांगत बसत नाही तुम्हाला. सर्व धर्माविषयी समान आदर आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर श्रद्धा हे धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं आणि ते शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी आचरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी कायम परस्त्रीचा सन्मान केला. कल्याणच्या सुभेदाराच्या सोन्याचा किस्सा मी तुम्हाला सांगत बसण्याची गरज नाही. युद्धामध्ये जिंकलेल्या आपल्या सैनिकांच्या सोबत असलेल्या बायका जर आपल्याला सापडल्या तर त्यांचे नातेवाईक त्यांना परत न्यायला येईपर्यंत अतिशय सन्मानानं त्यांना वागवा असे शिवाजी महाराजांच्या आपल्या सैनिकांना आणि आपल्या सेनापतींना आदेश होते की त्यांच्या बायका जेव्हा आपल्या ताब्यात येतील म्हणजे त्यांचे पुरुष वारल्यानंतर युद्धामध्ये बायका जेव्हा होतील त्यांचे दुसरे नातेवाईक येऊन त्यांना सुरक्षित घेऊन जाण्यापर्यंत तुम्ही त्यांना सुरक्षितपणे सांभाळा. त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही पाहिजे. इतर योद्धे काय करत होते आपल्याला माहित आहे. पहिल्यांदा स्त्रियांच्यावर अत्याचार करणं हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं जगातल्या इतर योद्ध्यांचं. शिवाजी महाराजांनी ते कायम पाळलेलं नाही. त्याच्या विरोधात त्यांनी सांगितलं की स्त्रीचा कायम सन्मान झाला पाहिजे, एरवी झाला पाहिजे आणि शत्रूच्या स्त्रीचाही सन्मान झाला पाहिजे, कुराणाचा सन्मान झाला पाहिजे. कारण त्या काळामध्ये बऱ्याचदा युद्धावर निघालेले जे मुस्लिम सैनिक असायचे त्यांच्यासोबत कुराण असायचं आणि युद्धामध्ये त्याची जर समजा तो गेला हरला पळून गेला तर ते कुराण त्याच्या सोबत जे असायचं ते कुठेतरी युद्धस्थळावर धुळीत पडलेलं असायचं. शिवाजी महाराजांनी आदेश होते युद्धस्थळावर धुळीत पडलेलं कुराण दिसलं तर ते उचलायचं, स्वच्छ करायचं
कपड्यात गुंडाळायचं आणि श्रद्धावान मुस्लिम पाहून त्याच्या हवाली ते करायचं. तुमच्यासाठी उपयोगाचं नाही, त्याच्या हवाली तुम्ही ते केलं पाहिजे. तुमच्या युद्धामध्ये तुम्ही जिंकलेल्या प्रदेशातल्या मशिदींना चुकूनही धक्का लावू नका. किंबहुना त्यांना शक्य तेवढी मदत करा, त्यांची डागडुजी करा, त्यांना धक्का लावू नका. म्हणजे धर्मस्थळांचा, त्यांच्या पुराणाचा, पोथीचा, त्यांच्या स्त्रियांचा सन्मान कसा केला पाहिजे त्याची अनेक उदाहरणं आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं आणखी वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांचा राजा शिवाजी असं म्हटलं जातं. शिवाजी हा शेतकऱ्यांचा राजा होता. त्याला नवा बळीराजा असं म्हटलं जातं. एकेकाळी बळीराजाला शेतकऱ्यांची जी बाजू घेतली होती ती नंतर शिवाजी महाराजांनी घेतली. त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आणखी सांगणार आहे. शेतकऱ्यांवर जुलूम करणारास त्यांनी सक्त ताकीद दिलेली होती. त्यांच्या काडीलाही हात लावू नका अशी त्यांची सक्त ताकीद होती. ही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बारीक बारीक गोष्टी त्यांच्या कशा लक्षात होत्या की कोकणामध्ये मीठ तयार करणारे शेतकरी होते आणि गोव्यामध्ये मीठ तयार करणारे शेतकरी होते. पण गोव्यामध्ये फ्रान्सचे फ्रेंचचे लोक आलेले होते, पोर्तुगीज आलेले होते आणि त्यांनी नवीन तंत्रानं मीठ निर्माण करायला सुरुवात केली. प्युअर मीठ सुरुवात केली तयार करायला आणि महाराष्ट्रात आणून विकायला सुरुवात केली. तर इथलं आपलं जे मीठ आहे ते मीठ विकेना गेलं. त्यांचं मीठ त्यांनी स्वस्तात विकायला सुरुवात केली. म्हणजे प्युअर करूनही स्वस्तात विकायला सुरुवात केली. आपलं मीठ विकेना. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या काळात त्या लोकांना महाराष्ट्रात मीठ विकायचं असेल तर त्याच्यावर कर लावला, ज्याच्यामुळं आपल्या कोकणमधल्या मीठ निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पेक्षा ते मीठ महाग पडेल आणि मग लोक ते मीठ घेणार नाही तर आपल्या शेतकऱ्याचं मीठ घेतील. हे आजच्या काळातलं जे तंत्र आहे जे आपण वापरतो त्याच्या विरुद्ध वापरतो आपण. समजा शेतकऱ्याचा गहू खूप पिकला तर आपण त्यावेळेस शेतकऱ्याचा गहू काय करायचं, त्याचं काय करतो सरकार हे आपल्याला माहिती आहे. एका विशिष्ट सरकारवर नाही, आपण सुरुवातीपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाहतो. परदेशातून त्या वस्तू मागून इथल्या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडणं हे बऱ्याचदा आपल्या सगळ्या पक्षांच्या सरकारने केलेलं आहे. नेमकं त्याच्या विरोधात त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने शिवाजी महाराज कसे उभे राहिले त्याचं ते मिठाचं उदाहरण आहे. शिवाजी महाराजांचा जन्मच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेला होता. शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, सलग 12 वर्ष दुष्काळ पडलेला होता. त्याला दुर्गा देवीचा दुष्काळ असं म्हणतात. प्रचंड माणसं मेलेली होती. याचा उल्लेख जो आहे तो संत रामदास आणि संत तुकाराम दोघांच्याही कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम महाराजांचा अभंग बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पिढा गेली. हा सगळा अभंग पाहायला म्हणजे आपल्या लक्षात येतं की त्या दुष्काळानं किती भाजून निघालेला होता तो काळातला माणूस. आणि रामदास स्वामींनी त्याचं प्रत्यक्ष वर्णन केलेलं आहे. तुकारामाने आत्मानुभूतीच्या बाजूला वर्णन केलेलं आहे. रामदास स्वामींनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की 20पैकी 1 माणूस फक्त शिल्लक राहिला. 19 माणसं मेली. 19 माणसं म्हणजे 5% माणसं फक्त शिल्लक राहिली आणि 95% माणसं त्या काळामध्ये मेली. जनावरं मेली. त्या पार्श्वभूमीवर शिवाजींचा उदय झाला. अशा पार्श्वभूमीवर माणसांना आत्मविश्वास देणं, त्यांना उभं करणं, मेलेल्या जनावरांना पर्याय म्हणून त्यांना नवी जनावरं देणं आणि या दुष्काळाच्या काळात लांडगे कोल्हे जे मानले होते ते शेतकऱ्यांना इतका त्रास देत होते की ते शेती करू देत नव्हते. म्हणून त्यांची तत्कली करणं किंवा त्यांच्या शिकारी करणं हे सगळ्या बाजूने शेतकऱ्याला उभं करण्यासाठी कसं करता येईल याचा विचार शिवाजी महाराजांनी त्या काळात केला. आम्हाला माहिती आहे. गाय दिले, बैल दिले, त्या काळामध्ये बी बियाणं दिले, याचेही संदर्भ सगळे लोक सांगतात. त्यामुळे वेगळे तपशील मी तुम्हाला सांगत नाही. त्यामुळे माझ्याच एका कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे की पोर तुवा दया केली जिजाऊ माऊली, झडपल्या वासरांची झालीस गाऊली, बैल दिला नांगराला काळही दिलास, काळावर धावणारा काळही दिलास. काळावर धावणारा काळ जो होता तो हा शिवाजी होता आणि काळावर धावून त्यानं आपल्या दुष्काळात सापडलेल्या माणसांना कसं वाचवलं त्याचे तपशील इतिहासामध्ये खूप आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांची कर पद्धती जी होती ती मी जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यात काय शिवाजी महाराजांचं मोठे बरे की शेतकऱ्यांच्या मालाचे जे उत्पन्न होतं त्याचे 5 वाटे ते करीत असत आणि 2 वाटे स्वतः घेत असत आणि 3 वाटे शेतकऱ्याला देत असत. म्हणजे जवळजवळ 40% कर होता शेतकऱ्यांच्या त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात. तरीही सगळे शेतकरी खुश होते. का खुश होते तर त्याच्या आधी हे प्रमाण उलट होतं. त्याच्या आधीचे जे राजे होते हे राजे 5 हिस्से करायचे, त्याच्यातील 3 हिस्से घ्यायचे आणि 2 हिस्से फक्त शेतकऱ्याला द्यायचे. म्हणजे 60% घ्यायचे आणि 40% फक्त शेतकऱ्यांना ठेवायचे. शिवाजी महाराजांनी 20% त्याच्यामध्ये वाढवला. त्यामुळे हे त्याच्यामध्ये त्यांचं जे महत्व आहे ते वैशिष्ट्य सांगितलं जातं. हे कुरुंदकरांनी याच्यावर फार सुंदर लेख लिहिलेला आहे त्यांच्या ह्या महसूल पद्धतीवर. आधी सैनिकांना रयतेला लुटण्याचा पूर्ण अधिकार होता, पण शिवाजी महाराजांनी सैनिकांना काडीला सुद्धा हात लावू नका रयतेच्या असा सक्त आदेश दिलेला होता.
त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला एखादं लाकूड लागलं, झाड तोडायचं असेल तर पूर्वी काही विचारायची गरज नव्हती, जाऊन लसलसतं शेतामधलं झाड सुद्धा सैनिक कापू शकत असत. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तसं करू नका, शक्यतो वाळलेलं वठलेलं झाड कापा, स्वतः जाऊन कापू नका, शेतकऱ्यांची परवानगी घ्या, कारण त्यांनी लेकरासारखी झाडं वाढवलेली असतात, तुम्ही तोडली तर त्यांना खूप दुःख होईल, त्याच्यामुळे त्याची आधी परवानगी घ्या, असे वठलेलं झाड पहा आणि ते नुसतंच तोडून देऊ नका, तर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्या. इतक्या बारीक बारीक गोष्टी शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या आदेशामध्ये दिल्या होत्या. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी भूषण राजा असं म्हटलेलं आहे. आणि शरदसिंग सारख्या शेतकऱ्यांची चळवळ करणाऱ्या माणसानं असं म्हटलेलं होतं की इडापिडा तळून शिवाचं राज्य येवो, असं आता इथून पुढचे लोक म्हणतील इतके शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या विषयी करून ठेवलेला आहे. आणि मार्क्सवादी लोक शिवाजी महाराजांना सरंजामदार समजत होते, त्याच्यामुळे शोषक समजत होते. ते नव्हते म्हणत की शिवाजी महाराज हे लोकशाहीवादी होते. पण पहिला मार्क्सवादी माणूस पुढे आला जो संपूर्ण देशामध्ये मार्क्सवाद्यांचा नेता होता, ते म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. त्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराज हे सरंजामदार नव्हते, तर बहुतेक लोकशाही त्या काळामध्ये नसलेली लोकशाही त्यांच्या राज्यामध्ये होती, असे राज्य होते मांडून दाखवलं. आणि त्याचं सर्वोच्च टोक जे गाठलं ते टोक म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी. एका कॉम्रेडनं शिवाजी महाराजाला शिवाजी खरा कोण होता हे संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते तुमच्या सगळ्यांचं आवडतं पुस्तक आहे. त्याच्यामुळे हे शिवाजी महाराजांचं जे वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं. वासी बेंद्रे सारखा जो इतिहासकार आहे त्या इतिहासकारानं जे आहे त्या इतिहासकारानं लिहिलेलं शिवाजी महाराजांची सांगितलेली काही वैशिष्ट्य आहे ती मी चलत तुम्हाला वाचून दाखवतो. 2-2 शब्दांची वैशिष्ट्य, 15 वैशिष्ट्य शिवाजी महाराजांच्या राज्य व्यवस्थेची. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, सर्व धर्मांना समान वागणूक देणारा राजा, सर्वांना आचरण स्वातंत्र्य देणारा राजा, अध्यापनामध्ये जातीयतेशी संबंध तोडला, वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन दिलं, नोकरी रोजगारात सर्वांना समान संधी दिली, बाटवण्यास विरोध म्हणजे धर्माच्या अर्थाने आणि बाटलेल्यांना धर्मात घेण्यास त्यांनी सुरुवात केली. हे एका मुद्द्यावर तासभर बोलता येतं, पण मी ती सांगणार नाही तुम्हाला, कारण ते सर्व बहुतेक सगळ्यांना माहित आहे. फक्त आपण ओझरत गेलो, पुन्हा आपल्याला शाहूवर यायचं आहे. स्त्रिया व मुले यांचे सर्व परिस्थितीमध्ये संरक्षण, शत्रूचे असो का आपले असो, संत साधूंचा आदर, गुलामांच्या खरेदी विक्रीस आळा, स्वाऱ्यांच्या छावण्यात स्त्रियांना बंदी, खेडेगावांना स्वायत्तता व समानता, लष्कर सरकारच्या मालकीखाली. या एका गोष्टीचा काय परिणाम होतो ते फार महत्व आणि मजेशीर आहे, मी तुम्हाला सांगणार नाही. साऱ्यांच्या व्यवहाराला शिस्तबद्ध वळण, राज्याच्या व्यवहाराला शिस्तबद्ध वळण, राजपदास प्रजेची मान्यता घेतली, राज्याभिषेक करून, लुटालुटीत पाळावयांचे निर्बंध कडकपणे त्यांनी पाळायला सांगितले आणि पाळले, आणि कला आणि शास्त्रांचा उपभोग आणि उत्तेजन ही त्यांची 15 वैशिष्ट्ये वासी बेंद्रे यांनी सांगितलेली आहेत. आता शिवाजी महाराजांविषयी सगळ्याच गोष्टी सांगितल्या जातात. आपल्याकडे बखरीमधून खूप शिवाजी महाराजांविषयी लिहिलेलं आहे, पोवाडे खूपच आहे. पण शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व कसं होतं, शिवाजी महाराज दिसत कसे होते, फोटो उपलब्ध आहेत आपल्या समोरच आहेत बरेचसे फोटो. हे जे शिवाजी महाराजांचे फोटो आहेत त्या फोटोमध्ये बऱ्यापैकी परदेशातल्या लोकांनी काढलेले फोटो आहेत, पण शेवटी त्या काळामध्ये एवढं परफेक्ट चित्रीकरण नव्हतं. त्याच्यामुळं त्या फोटोमध्ये नेमकेपणाने शिवाजी महाराज आले असतील काय, आणि फोटोमध्ये पाहून आपल्याला एखाद्याची पर्सनॅलिटी नेमकी सांगता येत नाही. म्हणजे फोटो शिवाजी महाराजांचा पाहून आपण नाही सांगू शकतो त्यांची उंची किती होते. एखाद्याचा नुसता फोटो पाहून आपण त्याची उंची किती होती, त्याचं वजन किती होतं हे सांगू शकत नाही. पण त्या काळामध्ये परदेशातून आलेले जे लोक होते त्यांच्यामध्ये ती शिस्त होती, माहिती होती, त्यांना पद्धती होती, तशा प्रकारचा अभ्यास ते करीत असत. आपल्याकडे बदली येणाऱ्या लोकांना हा अभ्यास नव्हता. एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी, एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व नोंदवून ठेवावं. कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांच्या गुणाचं वर्णन आहे, पण त्यांच्या पर्सनॅलिटीचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन नाही. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं परदेशी अभ्यासकांनी जे त्यांच्या मुलाखती घ्यायला आलेले होते, जे त्यांच्या राज्याचा अभ्यास करायला आलेले होते, त्या सगळ्यांची नावं मी सांगत बसत नाही. फक्त त्यांनी काय नोंदवले शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी तेवढं फक्त मी तुम्हाला सांगतो. मध्यम उंची शिवाजी महाराजांची, गोरा तांबूस रंग, म्हणजे त्याला आपण महाराष्ट्रामध्ये गव्हाळ रंग असा म्हणतो, जी महाराष्ट्रातल्या माणसाचा खास रंग आहे, गव्हाळ रंग. तांबूस गोरा असं म्हटलेले त्या माणसाने. तांबूस गोरा असा उच्चार आपण काय करतो की काळा माणूस कायम सावलीत राहिला तर तो गोरा दिसतो, पण तांबूस गोरा दिसतो. पिवळा गोरा वेगळा, तांबूस गोरा वेगळा. जो सावलीत तांबूस गोरा दिसतो तो उन्हात काळा दिसतो, किंवा त्याचा रंग मुळामध्ये काळाच असतो, तर त्याचा रंग तांबूस गोरा होता असं त्या माणसाने सांगितले. नाक सरळ होतं,
डोळे तेजस्वी होते. एका फ्रेंच जे निरीक्षक होते त्याने असं नोंदवले की त्यांच्या डोळ्यातून किरण बाहेर आल्यासारखं वाटायचं, असं परदेशी माणसाने सांगितले. म्हणजे तेजस्वी डोळे, त्यांच्या मनामधले जे भाव होते, पवित्र भाव आणि त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व, त्यांना मिळालेली मान्यता, याच्यामुळे एखाद्या माणसाचे डोळे किती तेजस्वी असू शकतात. तर आपल्याकडच्या अंधश्रद्ध माणसांनी कुणी नोंदवून ठेवलेलं नाही, सायंटिफिक पद्धतीने तिकडच्या माणसाने नोंदवून ठेवले की डोळ्यातून किरण बाहेर येत आहे. अशा प्रकारचं तेज त्यांच्या डोळ्याचं होतं. त्यांचं वजन फक्त 70 किलो होतं. त्यांनी 140 पौंड असं सांगितलेलं. फक्त 70 किलो वजन होतं शिवाजी महाराजांचं. ते फक्त एकच वेळ जेवत असत, त्याची ही नोंद त्यांनी. ह्या सगळ्या नोंदी आपल्या भक्तीमध्ये सापडत नाही, त्या परदेशी प्रवाशांच्या नोंदीमध्ये सापडतात. एकच वेळ ते जेवण करायचे. मद्य वर्ज्य होतं. संपूर्ण इतिहासामध्ये मद्य वर्ज्य असलेला हा एकमेव राजा आहे. नाहीतर राजे म्हटलं की सगळं ऐशो आराम, सगळ्या प्रकारच्या गोष्टी ते करायचे. हा एक माणूस होता की ज्यानं आयुष्यामध्ये मद्य वर्ज्य केलेलं होतं. स्त्रीविषयी पूज्य भाव, दरबारामध्ये नर्तकी नाही, नाहीतर दरबार म्हणजे नर्तकीचाच दरबार अशा प्रकारचा त्याचा अर्थ असायचा. पण शिवाजी महाराजांच्या दरबारात नर्तकी नव्हती. स्त्रीला त्यांनी सन्मान दिला. कधीही तिला नाचायला लावून तिच्या तारुण्याकडे कलुषित नजरेनं त्यांनी पाहिलं नाही, एरवी तर नाहीच नाही. आणि असे इतरांनी पुढे पाहू नये म्हणून दरबारात नर्तकीलाच त्यांनी बंदी केलेली होती. ही शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी. आता याच्या पुढे आपल्याला राजर्षी शाहूकडे येताना काय लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगितलं. इथं मग आपण त्या पार्श्वभूमीवर राजर्षींचं व्यक्तिमत्व पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. ते अलीकडच्या काळातले आहे आणि शिवाजी महाराजांच्या खूप पद्धतीने वेगळे आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात युद्धाची गरज होती, पण शिवाजी महाराज तगडे नव्हते, शाहू महाराज तगडे होते. त्यांचं वजनही भरपूर होतं, पण त्यांना युद्ध करायची गरज नव्हती. शाहू महाराजांना पर्सनॅलिटी शिवाजी महाराजांच्या सारखीच होती त्यांची, पण धिप्पाड पर्सनॅलिटी होती. शिवाजी महाराजांची पर्सनॅलिटी धिप्पाड नव्हती. तशी म्हटलं तर वर्णनावरून आपल्याला लक्षात येईल की 70 किलो वजनाचा माणूस म्हणजे जसा दिसायला तो किरकोळच असणार, पण पराक्रमी होता. प्रचंड मोठी तलवार हातात घेऊन तो युद्ध करायचा, हेही आपल्याला माहित आहे. शाहू महाराजांचा जो जन्म आहे तो 26 जून 1874 साली झाला. म्हणजे ही जी आपली आज आपण जयंती साजरी करत आहोत ती 148 साली जयंती आहे. आणि आणखी 2 वर्षांनी शिवाजी महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती होईल. त्यावेळेस विशेष महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेतले जातील. ते आपल्याला माहितच आहे की 150वी जयंती जी आहे ती 2 वर्षांनी शाहू महाराजांची येईल. शाहू महाराजांचं जे शिक्षण आहे ते फ्रेझर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली झालं. हा जो फ्रेझर होता हा खूपच वेगळा. म्हणजे जरी तो इंग्रज अधिकारी असला आणि IAS अधिकारी असला तरी तो ऋषीमुनींसारखा होता. तो फ्रेझर जो होता तो, आणि आपला शिष्य राज्यकर्ता म्हणून कसा आदर्श घडवायचा, त्याच्यात सगळे सद्गुण कसे निर्माण करायचे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये बारीक बारीक गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचं, हे त्या माणसानं फार चांगलं, फार जवळून पाहिलं आणि त्याची खात्री करून घेतली. आणि शिवाजी हे राजर्षी शाहू महाराज जेव्हा राज्यारोहण झालं, त्यांचं राज्यारोहण झालं पहा 2 एप्रिल 1894 ला. ते राज्यारोहण झाले की ते निवृत्त झाले फ्रेझर, पण आयुष्यभर ते शाहू महाराजांशी संबंधित राहिले. आणि शाहू महाराजांनी आयुष्यभर गुरु म्हणून त्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला. जरी ते अधिकारी म्हणून त्याचे निवृत्त झाले असले तरी शाहू महाराजांची जी सामाजिक स्वरूपाची जडणघडण आहे ही जडणघडण करण्यामध्ये त्या फ्रेझर साहेबांचा फार मोठा वाटा आहे. आणि शाहू महाराजांचा मृत्यू 6 मे 1922 साली झाला. म्हणजे हे शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीचं वर्ष आहे. 6 मे मागच्या 22 पासून स्मृती शताब्दी सुरू झाली. त्यांना निधन होऊन त्यांचं 100वे वर्ष सुरू आहे. म्हणजे त्यालाही एक शतक झालं शाहू महाराजाला आपल्यातून जाऊन. स्मृती शताब्दी सुरू आहे. त्यांची कारकीर्द किती आहे तर केवळ 28 वर्षांची कारकीर्द आहे. आयुष्य किती तर केवळ 48 वर्षांचं. 20व्या वर्षी ते गादीवर बसले, पुढे 48 वर्षापर्यंत जगले. 28 वर्ष त्यांनी कारभार केला आणि त्या 28 वर्षाच्या कारभारामध्ये ही सगळी क्रांती जी आहे ही क्रांती घडवून आणलेली आहे. त्यांना राज्यारोहणावर बसवण्याच्या आधी, राज्यारोहणाचा कार्यक्रम करण्याच्या आधी हे जे फ्रेझर गुरु होते ते फ्रेझर शाहू महाराजांना घेऊन संपूर्ण संस्थानामध्ये फिरले, गावागावात फिरले, तिथली परिस्थिती त्यांना दाखवली, शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवली, दलितांची परिस्थिती दाखवली, माणसं भेटवली आणि संपूर्ण संस्थानाचं दर्शन आधी घडवलं. म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारे त्याची जडणघडण केली, त्याचं व्यक्तिमत्व घडवलं आणि मग संपूर्ण त्याच्या संस्थानाचं दर्शन घडवलं. तुला आता उद्या राज्यारोहणावरच्या गादीवर बसायचे आणि ज्यांचा कारभार करायचा ती तुझी ही प्रजा आहे आणि त्यांची ही स्थिती आहे
असं त्या फ्रेझरनं त्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि त्याच्यामुळं पुढे त्यांनी त्याच्यासाठी कसं कल्याणकारी करता येईल तो सगळा आपल्या आयुष्याचा जो आहे तो त्यांनी वट मांडला. कृषी कर्माविषयी शाहू महाराजांना पुष्कळ आदर होता. आता शाहू महाराजांची खूप वैशिष्ट्ये आहेत, त्या सगळ्या वैशिष्ट्यांवर एकेका वैशिष्ट्यावर पुन्हा तास बोलते. त्यामुळे मी खूप गोष्टी शॉर्टली तुम्हाला सांगत राहणार आहे की कृषी विषयक त्यांना खूप खूप प्रकारचा आदर होता. कृषी विषयक राजाने एक दिवस का होईल स्वतः औत घातलं पाहिजे, ही जी परंपरा होती आपल्या देशातली, ती मधले सगळे राज्य विसरले होते. पण तुमच्या लक्षात येईल की शाहू महाराजांनी ती परंपरा सुरू केली होती आणि राजानं औत घातावं याची परंपरा होती. याचा इतिहास आपल्याला बुद्धाच्या काळामध्ये लक्षात येतो की बुद्धानं म्हणजे आपल्या आहासाळुंकीने जो त्याच्यावर ग्रंथ लिहिला गौतम बुद्धांच्यावर, तो त्या गौतम बुद्धांच्या ग्रंथाच्या पाठीमागून मलपृष्ठ जे आहे त्या मलपृष्ठावर त्यांनी अवधानतानाच्या सिद्धार्थाचं जे चित्र आहे चित्र टाकलेलं आहे ते कुठलं तरी शिल्प आहे. म्हणजे एक दिवस राजानं स्वतः शेतात जाऊन, मग तो नांगर सोन्याचा असायचा, प्रधानाचे नांगर चांदीचे असायचे, ते तपशील मी तुम्हाला सगळं सांगतच नाही. पण मधले राजे विसरले होते बुद्धानंतर. ते पहिल्यांदा पुन्हा शाहू महाराजांनी एकदा हातामध्ये नांगर घेऊन ते सिद्ध केलं की एक दिवस का होईना राजानं शेती कसली पाहिजे, स्वतः शेतीमध्ये काम केलेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला कृषी विद्या शिकायला सुरुवातीला अलाहाबादला आणि नंतर विलायतेला पाठवलं. त्याला काय शिकायला पाठवलं तर शेती शिकायला पाठवलं. राजाचा मुलगा आणि अभ्यासक्रम काय दिला तर शेतीचा. कारण असं की माझी सगळी प्रजा ही शेतकरी आहे आणि ती तुला कळाली पाहिजे आणि त्यांच्या विकासाचं धोरण तुला कळालं पाहिजे म्हणून 1902 साली एरवलच्या राज्यारोहणासाठी म्हणून ते परदेशात गेले. तिथली शेती पाहिली त्यांनी आणि तिथली शेती पाहिल्यानंतर तिथून परत आल्यावर त्यांनी ध्यासच घेतला इथल्या शेतीसाठी आपल्याला काय करता येईल. त्याच्या आधी त्यांनी हा ध्यास घेतलेलाच होता, फ्रेझरने त्यांच्या लक्षात आणून दिलेलंच होतं. तर त्यांनी आपल्या संपूर्ण संस्थानामध्ये किती विहिरी आहे, किती तळी आहे, किती नद्या आहेत, किती ओढे आहेत, किती नाले आहेत आणि ह्यांच्या पाण्याची क्षमता काय आहे, किती गाळानं भरलेली आहे, हा गाळ काढण्यासाठी किती खर्च लागेल, नवीन धरणं खोदायला किती खर्च लागेल, असा सर्वे संपूर्णपणे केला होता. आणि त्याच्यासाठी कृषी खातं, त्याच्या आधी शाहू महाराजांच्या आधी कृषी खातं कुठल्याही राजाच्या याच्यामध्ये नव्हतं. शाहू महाराजांनी स्वतंत्र कृषी खातं निर्माण केलं होतं आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. आणि म्हणून त्यांनी राधानगरी धरणाचा प्रकल्प उभा केलाय. तुम्हाला माहित आहे राधानगरी धरणाचं सगळ्यांना कौतुक आहे, सगळ्यांना माहित आहे की राधानगरी हे शिवाजी शाहू महाराजांनी बांधलेलं प्रचंड मोठं धरण आहे. भोगावती नदीवर त्यांनी बांधलेलं धरण, त्याची प्रचंड पाण्याची क्षमता आहे. तुम्ही आजही गेला ते धरण इतकं सुंदर आजही शाबूत आहे. त्याच्यानंतरच्या सरकारने बांधलेल्या धरणांना गळती लागल्याच्या बातम्या आपण नेहमीच दूरदर्शनावर पाहतो, पण शाहू महाराजांचं धरण अजून गळत नाही, त्याला अजून गळती लागलेली नाही. प्रचंड सुंदर दगडाने बांधलेलं ते धरण आहे. तर राधानगरीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून गेलो तेव्हा मुद्दाम ते धरण मी पाहून आलो. ते धरण शाहू महाराजांनी बांधायला सुरुवात केली. प्रचंड क्षमतेचं ते धरण होतं, पण शाहू महाराजांच्या आर्थिक क्षमता त्या संस्थानाची आर्थिक क्षमता एवढी नव्हती. तरीही त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं करून ते धरण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 2 महायुद्धांचा त्याच्यामध्ये अडथळा आला, पण तरीही त्यांनी तो पूर्ण केला. त्यांच्या मुलानं तो धरण पूर्ण केलं आणि आज त्या धरणामुळे तो परिसर किती सुखद झालाय तुम्हाला माहित आहे. संपूर्ण देशामध्ये कृषीच्या संदर्भामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्हा 50 वर्ष पुढे आहे. त्याचं कारण शाहू महाराजांचे जे धोरण आहे हे धोरण त्याच्या पाठीमागे कारणीभूत आहे. म्हणून स्वतंत्र पाटबंधारे खातं निर्माण केलं, संस्थानातल्या निधीतळ्यांचा सर्वे केला आणि 1909 साली हे राधानगरीचं जे धरण आहे ते बांधायला सुरुवात केली आणि त्यांच्या निधनानंतर ते धरण पूर्ण झालं. मित्रहो, अस्पृश्योद्धारासाठी त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेबांचं त्यांचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे की किती एकमेकांना म्हणजे शेवटच्या 3च वर्षात दोघांचा संबंध आला. 1920 साली बाबासाहेबांचा आणि त्यांचा संबंध आला. 3च वर्ष ते एकमेकांच्या सोबत होते, पण अगदी बापलेकांसारखं त्यांचं एकमेकांशी नातं होतं. वयाने थोडेसे मोठे होते शाहू महाराज, मुलासारखं प्रेम करायचे बाबासाहेबांवर आणि त्याला स्वतःच्या पेक्षा श्रेष्ठ समजायचे. हे संदर्भ सगळे तुम्हाला माहित आहे. अस्पृश्य बंदीचा देशातला पहिला कायदा हा शाहू महाराजांनी केला. ही ऐतिहासिक नोंद आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 वर्षांनी हा कायदा करता आला. प्रत्यक्ष 1950 साली देशात पातळीवर अधिकृत कायदा झाला की जो अस्पृश्यता पाळेल त्याला शिक्षा करण्यात येईल. ते शिवाजी यांनी शाहू महाराजांनी कितीतरी आधी त्यांच्या याच्यामध्ये केलेलं होतं. 26 जुलै 1902 मध्ये आरक्षणाचा कायदा आणि त्यानुसार तलाठ्यांच्या नेमणुका, त्याला लोकमान्य टिळकांपासून ते मिरजकरांपर्यंत किती लोकांनी विरोध केला हे आपल्याला माहित आहे. पण तरी त्यांनी तो कायदा केला, लोकांना आरक्षण दिलं. ते आता सगळ्यांनाच माहिती आहे, ते सगळं सविस्तर तपशीलवार सांगण्याची गरज नाही. संपूर्ण भारत देशामधला नगरपालिकेचा पहिला अस्पृश्य अधिकारी, पहिला अस्पृश्य अध्यक्ष ज्याला आपण म्हणतो नगरपालिकेचा अध्यक्ष, त्याचं नाव दत्तोबा पवार.
ते त्यांनी लेरिंग केलं. अस्पृश्य माणसाला नगरपालिकेचा, कोल्हापूर नगरपालिकेचा अध्यक्ष केलं. ही पहिली गोष्ट. त्यांचा माहूर, त्यांचा कोचमन, त्यांचा ड्रायव्हर, त्यांचा मुद्देवान ही सगळी अस्पृश्य माणसं होती. बाकीची माणसं त्यांना जवळ करता येत नाही. मी जवळ केलं तर ते होईल, आणि त्याच्यामुळे ते स्वतः जवळ करायचे. स्वतःच्या जवळची सगळी माणसं जी होती त्यांच्या भोवतीची, ती माणसं त्यांनी जाणून बुजून अस्पृश्य निवडली. सोनतळीतल्या देवदेवतांची पूजा सुद्धा अस्पृश्यांच्याकडे होती. सोनतळी हे एक असं ठिकाण आहे की जिथं साधू संन्याशांनी राहावं. पण शाहू महाराज शेवटच्या काळामध्ये 3-4 वर्ष तिथे राहिले, कारण त्यांच्या मुलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वैराग्य वृत्ती आली. त्यांनी राजसिंहासनावर बसायचं नाही असं ठरवलं, म्हणून त्या सोनतळीला गेले. मागच्याच वर्षी त्या सोनतळीच्या तिथं सुद्धा माझा कार्यक्रम झाला होता. ते ठिकाण पाहिलं, एकदम साधं सुद्धा असं ठिकाण आहे. तिथं महाराज राहत होते, आणि तिथं राहत असताना मग सगळा कारभार सह्या तिथं होत असत. आणि त्या काळामध्ये तिथं जे ते राहत असत, त्या काळामध्ये अवतीभोवती त्यांनी सांगितले की माझ्या अवतीभोवती 35 देवांची देवळं आहेत. शेतामध्ये राहणारे मसोबा असेल, आणखी कोणत्या देवी देवता असतील, त्या सगळ्यांचे पुजारी कोण आहेत, त्यांच्या पूजेला कोण पाठवत असत. तर शाहू महाराजांनी सांगितले की ह्या सगळ्यांच्या पूजेसाठी मी माझ्या भोवतीचे, माझ्यासोबतचे अस्पृश्य माणसं पाठवतो. हे जाणे त्या मसोबाला नारळ फोडून ये, हे जाणे त्या आश्रयाला शेंदूर लावून ये. हे जे आहेत हे सगळं अस्पृश्य माणसाला, म्हणजे एका अर्थानं पुजारी कोण होते त्यांचे, तो पुजाऱ्यांना देखील त्यांनी अस्पृश्य माणसाला तो पूजेचा अधिकार दिला. गंगाराम कांबळीची कथा मी तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली ती कथा आहे. अस्पृश्यांच्या अन्नाचा स्वीकार त्यांनी कशा प्रकारे केला तेही सगळ्यांना माहित आहे. 1920 साली बाबासाहेबांशी त्यांचा संबंध आला माणगाव परिषदेमध्ये, आणि त्यांचं म्हणजे आता मी सगळं मूल्यमापन करत बसत नाही त्यांनी अस्पृश्यांविषयी काय केलं त्याचं. फक्त 2च आठवणी सांगतो की एक, बाबासाहेबांनी स्वतः असं म्हटलेलं होतं माणगावला जी परिषद झाली त्या माणगावच्या परिषदेमध्ये, की आपण शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करूया अस्पृश्य सगळेजण मिळून. हे स्वतः बाबासाहेबांनी आदेश दिलेला आहे आपल्या अस्पृश्य जनतेला, भीमसैनिकांना. त्यांना सांगितलं की आपण शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करूया. आणि त्याच्यानंतर शाहू महाराजांची जी जयंती येणार होती माणगाव परिषदेनंतर, त्या जयंती निमित्त बाबासाहेबांचं जे नियतकालिक होतं जनता, त्याचा स्वतंत्र राजर्षी शाहू विशेषांक प्रकाशित करायचा असंही त्यांनी ठरवलेलं होतं. त्याचेही तपशील आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढे आपल्या लक्षात येईल की त्याच्यानंतरच 2च महिन्यांनी कोल्हापूरला अस्पृश्यांची परिषद झाली. त्या परिषदेला बाबासाहेबांनी मुद्दाम शाहूंना बोलवलं. म्हणजे माणगावला शाहूंनी अस्पृश्य परिषद घेतली, बाबासाहेबांना बोलवलं. नागपूरला बाबासाहेबांनी घेतली आणि शाहू महाराजांना बोलवलं. आणि शाहू महाराज येणार म्हटल्यावर नागपूरला जे हे लागले होते, आज आपण पोस्टर लावतो ना, तसे त्या काळामध्ये लोकांनी रस्त्यावर लिहून ठेवलेलं होतं की भेड़ों का राजा आ रहा है, भेडांचा राजा येतो आहे आपल्या नागपूरमध्ये, अशा प्रकारचे बोर्ड केले होते. आणि दलित चळवळीतली माणसं चिडली, ती सगळी माणसं म्हणाली की आम्ही चिरडून टाकू हे असं लिहिणाऱ्यांना. तर शाहू महाराजांनी सांगितले की अरे हा माझा गौरव आहे, मला भेड़ों का राजा म्हणतात ना, तर ते माझी निंदा करत नाहीये, ते माझा गौरव करत आहेत. त्यामुळे काही त्यांना त्रास देऊ नका. त्यांनी मला एक पद दिले, पदवी दिलेली आहे, आणि ती मला सन्मानाची वाटते. मी अस्पृश्यांचा राजा आहे, हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. बाबासाहेबांचं कौतुक त्यांनी किती केलं, त्यांना संपूर्ण सहकार्य कसं केलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतःला असं म्हटलं होतं की त्यांच्या निधनानंतर की दलितांचा असा सखा पुन्हा होणे नाही. भटक्यांनाही त्यांनी पोटाशी धरलं. इंग्रजांनी त्या भटक्यांसाठी तुम्हाला माहित आहे की कोंडवाडे निर्माण केलेले होते. पण शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये भटक्यांचे कोंडवाडे बंद करण्यात आलेले होते. अनेक भटक्यांना त्यांनी सेवेत घेतलं. मी सांगितलं की त्यांच्या भोवती जे होते ना, त्यांच्यामध्ये पारधी सुद्धा होते, भटकी विमुक्त वडार होते. त्या लोकांना त्यांनी जवळ घेतलं. भटक्यांच्या वसाहती निर्माण करून दिल्या. त्यांना सांगितलं की तुम्ही असे फिरत बसू नका, भटकत बसू नका, तुम्ही तुमची गावं निर्माण करा. ते म्हणजे एका ठिकाणी राहून काय करू. मग त्याच्यासाठी संस्थानातल्या ज्या रिकाम्या जमिनी होत्या त्या जमिनी दिल्या. घर बांधण्यासाठी रिकामी जागा होती ती जागा दिली. आणि त्यांच्या मुलांना शिकल्यानंतर नोकरीमध्ये सुद्धा आरक्षणाच्या पद्धतीने घेतलं. म्हणून मानेसारखा, लक्ष्मण मानेसारखा भटक्या विमुक्तांचा मोठा लेखक आणि नेता आज असं म्हणतो की आमच्या भटक्यांसाठी राजर्षी शाहू म्हणजे दैवत आहे, दैवत. स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं तर दुसरी यादी वाचून दाखवतो. विधवा पुनर्विवाह कायदा, पडदा पद्धतीचा निषेध, आंतरजातीय विवाहाचा कायदा, स्वतःची बहीण जे लोकांना आंतरजातीय विवाह करा असं म्हणणं सोपं आहे, पण स्वतः प्रत्यक्ष आंतरजातीय विवाह करणे मोठी अवघड गोष्ट आहे. प्रेम झाला असेल, प्रेमविवाह असेल तर ठीक आहे, पण जाणून बुजून सोयरीक करून आतापर्यंत कोणी फारसे अशा प्रकारचे आंतरजातीय विवाह केलेले नाहीत. शाहू महाराजांनी स्वतःची बहीण तुकोजी होळकरांचा मुलगा यशवंत होळकर याला दिलेली होती. ते धनगर समाजाचे माहिती तुम्हाला. आणि त्या काळामध्ये एवढा कट्टर सगळ्या गोष्टी असताना सुद्धा खानदानी मराठा माणसाने एका धनगर राजाला त्याच्या घरामध्ये आपली बहीण दिलेली आहे. ते स्वतः ते आचरण करून दाखवलेलं आहे.
नुसती एकटी बहीण दिलेली नाही. तर ज्यांची ज्यांची इच्छा आहे अशा 100 आंतरजातीय विवाह तिच्यासोबत लावले. त्यांचं म्हणणं होतं की आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय माणसं एकमेकांमध्ये मिसळणार नाही, एकमेकांच्या जात मिसळणार नाही, आणि त्यासाठी त्यांनी त्यावेळेस आपल्या बहिणीच्या विवाहासोबत 100 आंतरजातीय विवाह सुद्धा लावून दिले. महिला अत्याचार विरोधी कायदा त्यांनी केला, घटस्फोटाचा आणि वारसाचा कायदा केला. हे सगळे कायदे होण्यासाठी पुढे देश स्वतंत्र झाल्यावर घटनेमध्ये या कायद्यांचा अंतर्भाव करण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागला. 1950 नंतर काही कायदे आता झाले, म्हणजे 2000 नंतर झाले काही कायदे. हे सगळे कायदे शाहू महाराजांनी त्या काळामध्ये, म्हणजे 100 वर्षाच्या आधी, 100 वर्षापूर्वी ते मेले, 14वी शताब्दी आहे, त्याच्याही आधी त्याच्या 28 वर्षाची कारकीर्द होती. त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी घडवले आपल्याला माहिती आहे. स्वतंत्र भारतात हे कायदे व्हायला 21 शतक गुजरावं लागलं. ते सगळे त्यांनी केले. आणि सगळ्यात महत्वाची जी चळवळ होती ती वसतिगृहांची त्यांनी चालवली. ही चळवळ, वसतिगृहाची चळवळ. एक मराठीमध्ये फार चांगलं पुस्तक आहे माझ्या आठवणी नावाचं, पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी लिहिलेलं आहे. 1966 साली ते प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये शाहू महाराजांच्या आठवणींच्या विषयी 40 पानं त्यांनी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी इतक्या सुंदर आठवणी लिहिल्या शाहू महाराजांच्या. तर त्यांनी असं सांगितलं की 1899 साली मी मॅट्रिक पास झालो. पांडुरंग चिमणाजी पाटील, मी मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर त्या काळामधल्या राज्यातल्या त्या संस्थानातल्या कुठल्या तरी छोट्या वृत्तपत्रामध्ये एका ओळीची बातमी आली, यामुळे चिमणाजी पाटलांचा मुलगा मॅट्रिक पास झाला. शाहू महाराजांना ती बातमी कुठेतरी वाचून दाखवली. त्याला एवढा आनंद झाला की पाटलाचा मुलगा मॅट्रिक पास झाला, कारण तोपर्यंत मॅट्रिक पासच कुणी झालेलं नव्हतं त्या संपूर्ण संस्थानामध्ये. म्हणजे मराठ्याचा मुलगा मॅट्रिक पास झाला. त्यांनी मुली शोधात आला. त्याच्या गावाचं नाव होतं वडगाव बाजार, आणि त्या परिसरामध्ये वडगाव नावाची अनेक गावं होती, आणि पेपरमध्ये फक्त वडगाव असंच नाव आलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्या सगळ्या वडगावांना स्वार पाठवले. आपले जे वडगाव बाजार, वडगाव वाघमारे, वडगाव आणखी कोणतं, त्या सगळ्या वडगावांना आपले स्वार पाठवले. जिथं कुठं तो आहे तिथून त्याला घेऊन या म्हणाले. आणि मग त्या काळामध्ये शाहू महाराज हे पन्हाळगडावर राहत होते. राजधानी जरी कोल्हापूरला असली तरी. आणि हे शब्द त्या काळात त्या आत्मचरित्रामध्ये, त्या आत्मकथनामध्ये जसं तसे वापरलेले आहेत. प्लेगची साथ खाली होती कोल्हापूरमध्ये, महाराज वर होते. तर त्यांनी असं सांगितलं की महाराजांना भेटायला जाणाऱ्यासाठी त्या गडाच्या खाली 8 दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवलं जायचं. त्याला संपूर्ण धातू ह्याच्यामध्ये रसायनांमध्ये त्याला आंघोळ करायला लावायचे. त्याला क्वारंटाईन मध्ये ठेवलं जायचं. क्वारंटाईन हा शब्द वापरलेला, क्वारंटाईन मध्ये ठेवलं जायचं आणि मग वर पाठवलं जायचं. तर ते म्हणाले की मी जेव्हा गेलो तर मला वाटलं की मला आता इथं रसायनाने आंघोळ करावी लागेल, 8 दिवस बाजूच्या खोलीत बसावं लागेल, मग राजाची आपली भेट होईल. पण त्या दारवाणानं सांगितलं की तू अमुक गावचा अमुक मुलगा का? म्हटली हो. म्हणजे तुला सरळ बोलवले, तुला काही क्वारंटाईन करायची गरज नाही, तुला काही रसायनाने आंघोळ करायची गरज नाही. आणि त्याला सरळ बोलवल्यानंतर मग त्याची चौकशी केली. आणि त्याला कुठं शिकलास, कसं शिकलास, काय शिकलास? ते म्हणजे कोल्हापुरातच होतो. कुठं होतास? अमुक ठिकाणी होतो. अभ्यास कसा केलास? तालमीच्या छताखाली बसत होतो. तालमी करणं झाले की मी अभ्यास करत होतो. त्या तालमीतला एक पैलवान माझा नातेवाईक होता, राहायला तर जागा नव्हतीच नव्हती. मग जेवणाचं काय तुझ्या गावाकडून तू आलास तर? मग त्यानं सांगितले की एक खानावळ तर इथं असतात, पण खानावळीमध्ये मी जेवत नव्हतो. ते म्हणले का? तर त्यांनी सांगितले खानावळी या प्रामुख्यानं उच्च जातींच्या आहेत, आणि त्या उच्च जातीच्या खानावळीमध्ये आम्ही खालच्या जातीचे लोक जेवायला गेलो तर आम्हाला वेगळं बसवतात, आणि वेगळं बसवल्यानंतर ताट सुद्धा आम्हाला धुवावं लागतं. तर मग तेव्हा लक्षात आलं की ह्या मुलाला स्वतःचं ताट मराठा असून स्वतः धुवायला लावलं जात असेल तर अस्पृश्य मुलांना तर तिथं प्रवेशच नसणार. मग ही मुलं कशी शिकत असतील? आणि मग त्यांनी ताबडतोब सांगितलं त्यांच्या मंडळींना बोलून, भास्करराव जाधव वगैरे त्यांच्या भोवतीची माणसं होती, त्यांना सांगितलं की ह्याची आता पुढच्या शिक्षणाची काहीतरी सोय करा, ह्याच्या जेवणाची आपण सोय करा. याला बनवून कुठेतरी जेवणाच्या शोधासाठी भटकवावं नाही लागलं पाहिजे. आणि मग काय सोय करा? तर मग तेव्हा तिथून कल्पना निघाली की आपण वसतिगृह काढलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी वसतिगृह काढलं. महाराष्ट्रामध्ये वसतिगृहाची जी चळवळ आहे ती चळवळ सुरू झाली. आणि मग ही वसतिगृहाची चळवळ आपण लक्षात येईल की पहिलं व्हिक्टोरिया म्हणून मराठा बोर्डिंग नावाची बोर्डिंग त्यांनी सुरू केली. तर त्याची एक गोष्ट हळूहळू लक्षात आली की फक्त ब्राह्मण उच्चवर्गीय लोकच जातीवाद करतात अशातला भाग नाही, तर सर्वच जातीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये ही भावना उरलेली आहे. त्यांच्या अंगातून ही भावना काढून टाकायला आपल्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण सगळ्या जातीच्या लोकांसाठी एक वसतिगृह केलं, सगळे एक वसतिगृहात राहणं तर राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सध्या काहीतरी प्रमुख जातीची वेगवेगळी वसतिगृह करावी लागणार आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की कोल्हापूरमध्ये 22 वसतिगृह होती. पहिलं वसतिगृह हे मराठा बोर्डिंग सुरू केलं, पण इथं सगळे येत नाही, येऊन दिलं जात नाही. लक्षात आल्यानंतर मग त्यांनी जैनांचं बोर्डिंग करायची कल्पना मांडली. सवलिंगी म्हणून बेळगाव जवळ जैनांचं मोठं तीर्थ आहे, तिथं जैन लोकांचं अधिवेशन होतं.
आपला एक प्रतिनिधी त्या अधिवेशनामध्ये पाठवला. त्या अधिवेशनामध्ये आलेल्या श्रीमंत जैन लोकांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही काही निधी द्या, तुमच्या जातीच्या मुलांसाठी शिकण्यासाठी वसतिगृह निर्माण करूया, तुम्ही काही निधी द्या, मी जागा देईल, मी काही निधी देईल. सगळी वसतिगृह शिवाजी महाराजांनी स्वतः निर्माण केली नाही. नुसत्याच मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधून ठेवल्या असत्या तर लोक आलेच असते त्याचा भाग नाही. म्हणून त्यांनी प्रत्येक जातीच्या नेतृत्व करणाऱ्या माणसांना बोलावून घेतलं. त्या माणसांच्या मध्ये स्वतःहून त्या जातीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी भावना निर्माण केली आणि वसतिगृह त्यांनाच निर्माण करायला लावली. पाहिजे तर जागा देतो, कमी पडले तर पैसे देतो, पण तुम्ही पैसे उभारा. आणि म्हणून जैन लोकांनी पैसे देऊन वसतिगृह निर्माण केलं. ते दुसरं वसतिगृह, त्याच्यानंतर लिंगायतांचं वसतिगृह, व्यापारी लोकांना त्यांनी बोलवून व्यापार करणाऱ्या गावातल्या लिंगायतांना तुमचं एक वसतिगृह काढूया, तुम्ही काही निधी द्या, मी काही निधी देतो, मी जागा देतो, आपण इमारत बांधूया. हे वसतिगृह निर्माण झालं. अस्पृश्यांचं वसतिगृह काढणारा त्यांच्यापैकी कोणी नेताच नव्हता. मग त्यांनी आपल्या मराठा नेत्यांना जवळ बोलवलं, भास्करराव जाधवांना वगैरे, आणि त्यांना सांगितलं की त्यांचा कोणी नेता नाहीये तर आपण स्वतः अस्पृश्यांसाठी वसतिगृह काढूया आणि हळूहळू त्यांच्यातून कोणीतरी नेता निर्माण होईल. जे पुढे बाबासाहेब निर्माण झाले त्यांच्या सभासद आम्हाला माहिती आहे, तिथं नाही शिकले, पण त्यांची जी कल्पना होती तिथूनही कोणीतरी नेता जन्माला येईल, तेव्हा तो नव्हता. म्हणून स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांचे वसतिगृह सुरू करून ते वसतिगृह चालवलं आणि मग पुढे मुस्लिमांसाठी त्यांनी वसतिगृह निर्माण केलं. मुस्लिम लोकांना बोलवलं, त्यांना सांगितलं की तुमच्या एवढ्या मोठ्या मस्जिदी आहेत, मस्जिदीचं एवढं मोठं उत्पन्न आहे, तो पैसा तुम्ही काय करता? त्यांनी सांगितलं आम्ही बाजूला ठेवतो, दुसऱ्या कारणासाठी वापरतो. त्यांनी सांगितलं वसतिगृह निर्माण करा, तुमच्या समाजातल्या मुलांना शिकू द्या. आणि हे सगळी मुलं शिकल्याच्या नंतर वसतिगृह चळवळ, ह्या मुलांना शिकून काय करायचं ते आम्हाला नोकऱ्या कुठे आहेत, आणि मग त्यांच्यासाठी 50% राखीव जागा त्यांनी ठेवल्या. आपण शिकवली म्हणजे नुसतीच बेकार करू द्यायची काही शिकलेली पोरं, तर त्यांना पण नोकऱ्या लागल्या पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी 50% राखीव जागा ठेवल्या हे आपल्याला माहित आहे. ही जे बोर्डिंग होत्या, ही जी चळवळ होती, ही चळवळ फक्त आणि फक्त कोल्हापूर संस्थानापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांच्या संस्थानाच्या बाहेर ही चळवळ केली. जागोजागच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी पुण्यापर्यंत, पुणे काही त्यांच्या संस्थानात येत नव्हतं, नाशिक त्यांच्या संस्थानात येत नव्हतं, नगर त्यांच्या संस्थानात येत नव्हतं, तिथपर्यंत ही बोर्डिंगची जी चळवळ आहे ती चळवळ आली. त्याच्या उद्घाटनाला लोक शाहू महाराजांना बोलवायचे आणि उद्घाटनाला आल्यानंतर शाहू महाराज त्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यायचे. त्यांच्या संस्थानाच्या बाहेरचे हे लोक होते, पण आपल्या संस्थानाच्या बाहेरच्याही लोकांना आपण शिकवलं पाहिजे, त्यांच्यासाठी आपण काही केलं पाहिजे. हा देश त्यांच्यासाठी काही करायला तयार नसेल तर संस्थानाच्या बाहेर जाऊन आपण त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे, नियमाच्या बाहेर जाऊन आपण त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या लोकांना त्यांनी सगळी जबाबदारी घेऊन मदत करायला सुरुवात केली. तुमच्या लक्षात येईल की हे सगळीकडे रुजलं. नंतर आम्ही इथे शिकायला आलो तेव्हा आमच्या लक्षात यायचं नाही की ही एवढी मोठी कॉलेज आहेत, पण ह्याची हे असं कसं काय. आणि मग आपल्या लक्षात येईल की तीच पद्धती औरंगाबाद पर्यंत आलेली होती आणि प्रत्येक जातीचं एक कॉलेज इथे निर्माण झालेलं होतं. मिलिंद महाविद्यालय असो, देवगिरी कॉलेज असो, सरस्वती भुवन महाविद्यालय असो, आझाद कॉलेज असो, वसंतराव नाईक महाविद्यालय असो, तुमच्या लक्षात येईल की त्या त्या गटाच्या त्या त्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन त्यांच्या शिक्षणाच्या विकासासाठी ही सगळी वसतिगृह निर्माण केली. ही सगळी वसतिगृह पण औरंगाबाद पर्यंत निर्माण झाली. महाविद्यालय सुद्धा त्या त्या पद्धतीची निर्माण झाली. आणि मग ही सगळी पद्धती महाराष्ट्रभर कशी रुजत गेली, त्यांच्या संस्थानाच्या बाहेर कशी रुजत गेली आणि स्वातंत्र्याच्या नंतरही ती कशी रुजत गेली हे आपल्या लक्षात येईल. या वसतिगृहांचं फलित काय झालं म्हणजे महाराष्ट्राला नाही सांगत मी तिथल्या वसतिगृहाचं फलित काय, तर शाहू महाराजांनी जी बोर्डिंग सुरू केली, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे शाहू महाराजांनी काढलेल्या बोर्डिंग मध्ये शिकलेले. महाराष्ट्राचे पहिले गृहमंत्री आणि महसूल मंत्री बाळासाहेब देसाई त्या बोर्डिंग मध्ये शिकलेले आपल्या लक्षात येईल. कॉम्रेड मिरजकर, कॉम्रेड पानसरे हे मराठा बोर्डिंग मध्ये शिकलेले आहेत. एकदा त्या मराठा बोर्डिंगच्या कार्यक्रमाला सुद्धा मी गेलो होतो आणि गोविंद पानसरे आले होते आणि पानसरे मला म्हणाले की मी याच खोलीमध्ये राहायचो, इथंच राहून मी शिकलेलो आहे. एवढी मोठी माणसं तिथं शिकली ज्यांनी पुढे महाराष्ट्र घडवला. नागनाथ अण्णा नायकवडी सारखा क्रांतिवीर तिथं त्या वसतिगृहातून घडला हेही आपल्याला माहित आहे. कर्मवीर भाऊराव पाटील तिथं घडले आणि तिथून प्रेरणा घेऊन त्यांनी रयत शिक्षण संस्था काढली आणि त्या रयत शिक्षण संस्थेनं पुढे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांती केली. याची प्रेरणा शाहू महाराजांच्या आहे, कारण स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील तिथंच राहत होते आणि शिकत होते. त्यांनी उद्योग निर्माण केले शाहू महाराजांनी. शाहूपुरी, जयसिंगपूर आणि राधानगरी ह्या नवीन गावांची वसाहत केली. आपण MIDC जे आता निर्माण करतो त्या MIDC त्या काळात त्यांनी निर्माण केला. ही गावं अजिबात नव्हती, उघड्या बोडक्या जागी त्यांनी ही गावं निर्माण केली आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना उद्योगाला प्रेरक होतील अशा प्रकारच्या काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. जयसिंगपूर वसवलं, शाहूपुरी वसवली, राधानगरी वसवली, व्यापाराच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. सहकार तत्वाचा आद्य पुरस्कार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सगळीकडे त्यांनी वेळोवेळी लोकांचा सहभाग
घेतला, हे शाहू महाराजांचं संदर्भ. आणि तुमच्या लक्षात येईल की शिवशाहूंचा वारसा काय आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये कसा रुजलेला आहे, तो संदर्भ मला तुम्हाला इथे सांगायचा होता. मला वाटतं मी बराच वेळ बोललो, जवळजवळ 45 मिनिटं झाली मी बोलायला सुरुवात केली.